शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला असून यात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याचाही समावेश झाला आहे। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पन्हाळा किल्ल्याला भेट देऊन पाहणी केली। यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री आंबेडकर म्हणाले की हा क्षण कोल्हापूरकरांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे। नवीन पिढीमध्ये दुर्ग पर्यटनाची आवड वाढती आहे। राज्य सरकारकडून पर्यटन वाढीसाठी सर्वोपरी प्रयत्न केले जातील। जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाल्याचा केवळ आनंदच नव्हे तर याचा थेट फायदा स्थानिक लोकांना व्हावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। ते पुढे म्हणाले की पन्हाळा परिसरातील जनतेवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध येणार नाहीत। उलट या निमित्ताने व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील। यामुळे पन्हाळा किल्ला आता जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे अधोरेखित झाला असून या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी आता सर्वांचीच असल्याचंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। कालच डिक्लेअर झालेल्या पन्हाळ्याच्या एकूण पन्हाळा म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जो समावेश झाला जागतिक वारसा स्थळामध्ये आणि त्याच्यामध्ये पन्हाळगडाचा सुद्धा समावेश झाला, हा आपल्या सगळ्या कोल्हापूरवासियांच्यासाठी अभिमानाचा, सन्मानाचा आणि खूप प्रेरणा देणारा अशा पद्धतीचा क्षण आहे। कोल्हापूरचा पालकमंत्री म्हणून मी पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि विशेषतः सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिष शेलार साहेब या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये पन्हाळगडाचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे। महाराजांच्या युद्धनीतीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं पन्हाळगडावरची पावनखिंडीतली लढाई ही सुद्धा खूप इतिहासाला आणि आपल्या सगळ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारी आहे। या सगळ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये झाल्यामुळं नवीन पिढीसमोर सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा इतिहास भविष्यकाळामध्ये सुद्धा खूप प्रेरणा देत राहील आणि पन्हाळगडाच्या निमित्तानं तमाम सगळ्या कोल्हापूरवासियांचा सुद्धा हा खूप अभिमानाचा क्षण असल्यामुळं आज पहिल्यांदा इथं आपण येऊन पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात त्यांचं दर्शन घेतलं, बाजीप्रभू देशपांडेंच्या पुतळ्याला हार घातला आणि हा वारसा स्थळामध्ये झालेला समावेश आणि त्याचा आनंद आपण सगळेजण व्यक्त करतोय।